नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. व्हिडिओ बनवण्याचे प्रमुख कारण म्हणजे काल झालेल्या बैठकीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे मराठ्यांची 900 एकर अशी भव्य दिव्य अशी विराट सभा होणार आहे यासाठी सांगितले आहे. बघा काय म्हणाले मनोजदादा जरांगे पाटील. तुम्हीच सगळं काय पाऊस पडला बी तरी त्या डोंगरावरून पाणी खाली येतं, त्याच्यामुळे गुडघे इतका तरी पाऊस आणला तरी पाय भरत नाही असं म्हणते. त्यामुळे अडचण नाही, तिथं पूर्ण उतारतंय आणि 2-3 हजार एकरी पायथ्याला बी गावं सगळे पार्किंगची व्यवस्था, लाईटिंगची व्यवस्था करायला. कारण ती जरी रात्री जरी माणूस निघाला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने बरोबर. तर ह्या सभेचा अनुभव आहे आम्हाला ह्या, म्हणून तिच्यात फुल तयारी होणार आहे. माणूस जर एकदा निघाला 15 किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलची टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे. 100 मीटरवर फोकस टाकणार, 100 मीटरवर पाण्याची टाकी, 100 मीटरवर जेवायचा स्टॉल, 100 मीटरवर तिथं दवाखाना आहे. 3 गोष्टी सगळ्यात राहणार तिथं. टँकरच्या इकडून दवाखाना, टँकरच्या इकडच्या पासून जेवायला, मध्ये पाणी, प्रत्येक जागेवर मध्ये 500 क्वार्टर काय म्हणते त्याला खाटाचं, 500 खाटाचं ICUचं रुग्णालय बनणार आहे. म्हणजे तात्पुरतं कोणाला इथून संभाजीनगर पुण्यात सुद्धा यायची गरज नाही. जर तिथं काही आजारी पडला एखादा पेशंट जागेवर तिथंच त्याला सुविधा करून देणार. मागचा या 14 तारखेचा सगळेच अनुभव तिथे येणार, कारण तिथं 6 करोड मराठी येणार आहे. त्यामुळे तिथं टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार. इकडचा अनुभव आहे तिथं सगळी. एक रस्ता कायमचा मोकळा राहणार आहे तिथे, कारण त्याला चारही बाजूनं त्या गडाला रस्ते, चारही बाजून रस्ते असल्यामुळं गाड्या सगळ्या बाहेर निघणार आहेत, तर सगळ्या आत पण येणार. तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही, कारण ते आम्ही स्वतः जाऊन सुद्धा बघितलं. त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालच्या पायथ्याला गावं सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला, हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारही बाजू. त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत. तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी आहे. पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे, कारण तिथं पार्किंगला सगळे रानं मोकळे जिल्हा असल्यामुळे. म्हणजे द्राक्ष खाल्ले आणि कुठं मोसंब्या खाल्ल्या आणि भरून ते कुठाने तिथं काय कुठाने ते काय गोटे खातो का, तिथं दगडच नुसते का खातो, तिथं गवत सुद्धा नाही तिथं खातो काय तिथे. इथं टेन्शनच तिथं बैठक ठेवायचं म्हणलं. कवाशी मोसंब्या खाली, एका मोसंब्या खाली 15 माणसं ते बसल्यानंतर हळूच तोडी दे. त्यांना काय ते गेल्यावर आमची काय पाहिजे द्यायची, तर ते आमच्या मायबाप आहेत, आम्ही बघून घेऊ. समजा एक सांगण्याचा उद्देश, तिकडं काही तसं टेन्शन नाही. तिकडं म्हणला बी एखादा बोर मिळत काय तरी बोर नाही, लिंबू नाही, काहीच नाही तिकडे, हिशेच नाही. मोकळ्या पाण्याला कवर गेलो शकतो, रातभर घेतला सगळं रानवर हजारो एकरमध्ये लाईटिंग टाकणार आहे. बहुतेक तर त्याला आता सूचना बी केली उद्या बी, तरी त्या मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहेत तिथे. कारण त्या 900 एकर एका बाजूला आहे तिथं पीठ, आणि 1000-2000 एकर हे बाजूला पार्किंगला आहे, आणि खाली हजारो हेक्टरचे बी पार्किंगला. तिथं एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात ते विहिरीचं पाणी, त्याचं फक्त पाणी येवं, बाकी काहीच नाही. फक्त सगळ्यात आणि इथं जे झालं ते तिथे होऊन देणार नाहीत आम्ही. 2-2 दिवसाचे आता, कारण मुक्कामी लोक येते ते आम्हाला आता माहित आहे. पहिल्यांदा माहित नव्हतं, आंध्रवाडीला मुक्कामी लोक आले पाहिजे माहित नव्हतं. तिथं आता 2 दिवसाची यात्रेत आपण आपला खायला आणायचं, कुटुंबात खायला. लाईटची कमी नाही तुम्हाला, पाण्याची कमी नाही, दवाखान्याची सुद्धा कमी, कसलीच कमी तिथं राहणार नाही. सुविधा सगळी, फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो, जितकी नातलागाने काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था, एवढी व्यवस्था यावेळेस होणार ती. कारण ही सभेचा अनुभव आहे, या 2 कोटी सभेचा आपल्याला अनुभव आहे. इथं 6 कोटी मराठा एकत्र राहिला आहे. कारण आता यांची आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणत आम्ही. त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागले, कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे ही महिना एप्रिलच आहे का, माझ्या ध्यानात राहिलं कार्यक्रम राजकारणाचा वा ध्यानात राहिला.